पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने लोक अदालतीचं आयोजन जे आहे ते आज करण्यात आलं होतं आणि आपण पाहू शकता इकडे जे आहेत लोक जमलेले आहेत। आपल्या वाहनावरचा जो दंड आहे तो भरण्यासाठी हा दंड पूर्ण भरला जाणार नसून यामध्ये या उपक्रमाअंतर्गत 50% सवलत जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि ही लोक जे आहेत तो दंड भरण्यासाठी इथे आलेली आहेत। तर या लोकांच्या म्हणजे ज्यांनी दंड भरलेला आहे तो कितपत होता, लोकांना या उपक्रमाअंतर्गत कसा लाभ घेता आला हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तर इकडे लोक अदालतीमध्ये येऊन नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे आणि सवलतीमध्ये आपले जे काही दंड आहेत ते भरलेले आहेत। आपल्यासोबत अजय कातळे आहेत, त्यांचा दंड भरून झालेला आहे, त्यांचा दंड जो आहे तो भरून झालेला आहे। काय नेमकी भावना आपण जाणून घेऊया। तुम्ही आला तिकडे, काय कसं वाटतंय आणि किती दंड होता साधारण तुमचा? साधारण माझ्या गाडीवरती 2000 रुपये दंड होता आणि RTO आपल्या पुणे RTO आणि पुणे चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे दोन्ही मिळून आम्हाला इथं सहकार्य करतात आणि 50% सवलत म्हणून आम्हाला 2000चे आम्ही 1000 रुपये भरलोत। जे दंड होता आमच्या गाडीवरती, बाईक असेल किंवा 4 व्हीलर असेल किंवा अवजड वाहन असतील, निम्मा दंड 50% सवलतीनुसार आम्ही ते भरला आहे आणि खूप चांगली सुविधा आहे। सर्वांनी सहकार्य केले आम्हाला, आपले पोलीस अधिकारी साहेब असतील किंवा आपल्या वकील साहेबांचा वर्ग असेल किंवा RTO पोलीस वर्ग असेल, खूप सर्वांनी आम्हाला मदत केली आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो। या लोक अदालतीमध्ये सहभागी झालात तुम्ही, काय नेमका अनुभव होता, कशा प्रकारचं सहकार्य मिळालं, किती वाहनांचं भली मोठी फाईल दिसते? हो, आमच्या 44 बसेस आहेत, तर आमच्या सर्व गाड्यांचे फाईन क्लिअर झालेत। एकूण मिळून किती दंड होता? 44 1,80,000 आणि अर्ध्या किमतीत 90,000 काम झालं। पोलिसांकडे कसं, आता पोलिसांकडे कसं बघतात? पोलिसांचं चांगलं सहकार्य आहे, त्यांच्या सहकार्यामुळेच एवढं फास्ट काम झालं। कारण कुठून आलात तुम्ही आणि किती दंड होता? मी पुणे शहरामधून आलेलो आहे। मला 10,700 दंड होता, तर मला त्यांनी हे करून 5,350 फक्त दंड हे केला। कुठलं तुमचं वाहन कुठलं? वाहन 2 व्हीलर होतं। हां, आणि मग काय वाटतं, अर्ध्या किमतीत काम झालं? नाही, अर्ध्या किमतीत काम झालं, त्यामुळे बरं वाटतं आणि त्यामुळे RTO हे पुणे शहर नंतर यांचं पोलीस डिपार्टमेंट सगळ्यांचे आभारी आहे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 सप्टेंबरपासून लोक अदालत सुरू करण्यात आली होती। ज्या वाहनांवरील दंड आहे तो दंड तडजोड पात्र करून घेण्याकरता सदरच्या लोक अदालतीचे माननीय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या निर्देशाप्रमाणे आयोजन करण्यात आलेले होते। आपल्या इथं एकूण 5 पॅनल माननीय निवृत्त न्यायमूर्तींचे, त्याचप्रमाणे जे ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत त्यांचे बनवण्यात आलेले होते। मागील 3 दिवसापासून या लोक अदालतीस नागरिकांनी आणि दंडधारकांनी मोठा प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे। आज सकाळीसुद्धा या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नागरिक आलेले होते, परंतु आपल्याकडे जी संसाधनं आहेत, जी सिस्टम आहे, त्या सिस्टमप्रमाणे आपण साधारणतः दिवसाकाठी 5 ते 6 हजार चलन भरून घेऊ शकतो। तेवढे आपण मागील 2 दिवसापासून भरून घेत आहोत। आजही आपण भरणा प्रक्रिया आपली चालू आहे। कालपर्यंत एकूण 45 लाख रुपयांचा दंड लोक अदालतच्या माध्यमातून वसूल करण्यात आलेला आहे। माझं आपल्या सर्वांना आवाहन राहील, आता पुढं जाऊन डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे लोक अदालतीचं आयोजन करण्यात येणार आहे, तरी आपण कुणीही या ठिकाणी गर्दी न करता त्या डिसेंबर महिन्यातील लोक अदालतीचा लाभ घ्यावा।